नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही करिअर टिप्स देणार आहे। 12वी पूर्ण झाल्यावर या क्षेत्रात करिअर नक्की करा। बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थी विज्ञान, प्रवाह आणि वाणिज्य शाखेतून अभ्यास करतात। अशा स्थितीत 12वीच्या परीक्षेनंतर प्रत्येक प्रवाहातील विद्यार्थ्यांसमोर आव्हान असते की त्यांनी कोणता अभ्यासक्रम करावा जेणेकरून त्यांचे करिअर यशस्वी होईल। वैद्यकीय क्षेत्रात करिअर। जीवशास्त्र विषयासह 12वी केलेले उमेदवार वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकतात। वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस पगारही मिळतो। याशिवाय समाजात मानसन्मान तर मिळतोच। नीट परीक्षा MBBS, BDS इत्यादी प्रवेशासाठी घेतली जाते। याशिवाय फार्मसिस्टसाठीही अनेक प्रकारच्या प्रवेश परीक्षाही घेतल्या जातात। इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात करिअर। अभियांत्रिकी हा जगभरात प्रसिद्ध अभ्यासक्रम आहे। त्याचा ट्रेंड आजही सर्वोत्तम आहे। अशा परिस्थितीत 12वी विज्ञान शाखेचे उमेदवार अभियांत्रिकी अभ्यास करू शकतात। याशिवाय JEE मेन्ससह अनेक राज्यस्तरीय परीक्षा देऊन सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतो। विविध ट्रेडमध्ये BTech केले जाऊ शकते। मानसशास्त्राच्या क्षेत्रात करिअर। मानसशास्त्राच्या क्षेत्रातही विद्यार्थी करिअर करू शकतात। हा कोर्स केल्यानंतर सार्वजनिक, खासगी आरोग्य सेवा, क्रीडा, सामाजिक कार्य, थेरपी, समुपदेशन अशा अनेक क्षेत्रात करिअर करता येते। अशी अनेक विद्यापीठे आहेत जी मानसशास्त्र अभ्यासक्रम देतात। सागरी विज्ञानात क्षेत्रात करिअर। 12वी उत्तीर्ण युवक सागरी विज्ञानात करिअर करू शकतात। सागरी शास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तरुणांना मरीन एड्युकेटर, सायन्स रायटर, फिल्म मेकर, इको टुरिझम गाईड, पार्क रेंजर आदी पदांवर नोकरी मिळते। देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या सागरी क्षेत्रात डिप्लोमा ते पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम देतात। 12वी विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थीही विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करू शकतात। विमान चालकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान चालन इत्यादी विषय शिकवले जातात। BSc व्यतिरिक्त BTech सारखे अभ्यासक्रमही देखील विमान चालनात चालवले जातात। याशिवाय अनेक डिप्लोमा आणि सर्टिफिकेटही कोर्सेस एव्हिएशन अंतर्गत चालवले जातात। अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर तरुणांना मोठा पगार मिळतो। मायक्रोबायोलॉजीच्या क्षेत्रात करिअर। विद्यार्थी मायक्रोबायोलॉजीमध्येही करिअर करू शकतात। विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम करू शकतात। मायक्रोबायोलॉजीमध्ये डिप्लोमा ते पदवी आणि PhD पर्यंतचा अभ्यास केला जातो। बायोटेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात करिअर। बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स करून विद्यार्थी करिअर करू शकतात। हा स्वतःचा एक अनोखा कोर्स आहे। या अंतर्गत जीवशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकीच्या प्रयोगांद्वारे सजीव प्राणी आणि त्यांच्या उत्पन्नाबद्दल काम केले जाते। ॲस्ट्रोफिजिक्सच्या क्षेत्रात करिअर। 12वी नंतर विद्यार्थ्यांना ॲस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करता येते। याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र, खगोल भौतिकशास्त्र इत्यादीमध्ये करिअर करू शकता। फॉरेन्सिक सायन्सच्या क्षेत्रात करिअर। फॉरेन्सिक सायन्सच्या क्षेत्रातही विद्यार्थी करिअर करू शकतात। मात्र विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले उमेदवारच फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यासक्रम करू शकतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।